हॅलो सीआयडी का? इट्स नॉट सीआयडी, इट्स नाना आयडी. नाना आयडी? नाना इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट. अहो सर, अहो इथं असं झालंय. काय सांगता? लगेच आलं तिथं असं करायला. नाना केस मिळाली, केस. यस 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 ह्याच्यासाठी केला होता अट्टहास. दया तू थोडं तरी हास. काय झालं सर? आता उद्यापासून वडापावरती दिवस काढायचा नाही. आता 2 टायमिंगचा आपल्याला डबा येणार आहे. अरे मेस मिळाली, मेस. हाऊ सर, इट्स नॉट अ मेस, इट्स केस. केस मिळाली का? यस. अहो सर केस मिळाली, केस. मिशन मिशन. यस किशन यस. उद्यापासून तांबडा पांढरा पिठलं भाकरी सगळं हाणायचं, आडवा हात हाणायचा. अहो मिशन मिशन. मिशन कुठं झाला मिशन अपघात? ठरलो या सक्सेसफुल, आम्ही ठरलो या सक्सेसफुल. मिशन मिशन यस मिशन. काय झालंय तिकडं? सर तिकडं असंच झालंय, आपल्याला तिकडं असं तसं करायला जायला लागेल. कसं कसं? असं तसं. अहो मी काय म्हणतोय सर, जसं आहे तसं करू. जसं आहे तसं नाही, मी म्हणत तसं करू. यस सर. ए भैया चल गाडी काढ. बाया नाही सर, दया. तू कुठलाही जाय असू दे, चल गाडी घे. ए गाडी काढ. नानाने तुला सांगितलंय तू काढ. अरे पण मी तुला सांगतो ना, तू गाडी काढ. मी का तुझ्या बापास नोकर नाही गाडी काढाल, तू काढ. तुला गाडी काढ सांगितली ना मी. काढत नाही, काय करणार रे? चल इकडे. कोण आहे आपण? आयडी. आपल्यातच बांधलं, केस सॉल्व कशी व्हायची? एकजुटपणा पाहिजे. कोण गाडी घेतय? बाबा मी निर्णय देतो. आता माझा तुझ्या आईचा दाना घे गाडी. दरवेळेस मलाच गाडी घ्यायला लावतात. तुझ्या आईचा दाना घे. अरे माझं सरकलं का? वैशिल बाद झाला की माझा. वैशच बाद झाले. अरे काय पण गोटे कपाळात आलेलं का? बघा सर का कपाळात गेले. आणि तुझ्या बापानं काय माग काय फ्लॅट बुक केला वे? माग काय जागा ठेवली होय? तारा तुला माझी. अरे तुझ्या आईचं दाना तुझ्यामुळे आमची तारा बोलतीये. खातोय काचा काचा, हाकतोय पाचा पाचा, अंगाला आकार ना वाकार, नुसता रेट्या झाला रेट्या, बाशम्यागत खातोय. तुझ्या आईचा दाना उतार खाली, रेट्या झालाय नुसता. ए उतार खाली, उतार खाली. ये गाडी हात करून. ए चल सुजित गाडी चालव. अभिजित अरे तू कुठलाही शिवजित असू दे, गाडी चालव चल. तुझ्या आईचा दाना तुझी गाडी हात करून ये. चल. हो या सर मीच फोन केला होता तुम्हाला. तू का फोन केला होता? अहो खून झालाय म्हणून फोन केला होता. म्हणजे तू फोन करून फोन केलास काय? अहो असं काय बोलताय? हो काय बोलते ही? ए यार, इन्व्हेस्टिगेशन चालू आहे ना, तू शांत बस. अहो पण जो आत मेलाय त्याचं बघायचं सोडून तुम्ही मलाच काय बोलत बसलाय? आता तू आम्हाला शिकवणार का इन्व्हेस्टिगेशन कसं करायचं ते? बरं जाऊ दे. कोणाचा खून झालाय बोलव त्याला इकडे. त्याला कसं बोलवायचं? तोंडानं. अहो सर तुम्ही असं कसं बोलताय? अरे तोंडाने तर, आणि त्याला पण तोंडानेच बोलवायचं. अहो पण मेलेला माणूस कसं ऐकल? कानानं. अरे ही थोडं सर्किट आहे, जरा समजून घे. ए कुठे आहे तो? आतमध्ये ये. दया तोड दरवाजा. अहो दरवाजा तर उघडाच आहे. मग तो दरवाजा लावा आणि मग तोडा. कसं आहे, आम्हाला रूल्स पाळावे लागतात. अहो सर आपण त्याला मागच सोडून आलोय. अरे ते जायचं ना, त्याला तिकडे सोडला का? बरं जाऊ दे, त्याला घेऊन ये लवकर. ए तू दरवाजा लावून घे, चल लावून घे. चल दया, ए दया. अरे तू जायचं दाना मागाशी नाना म्हणलं होतं, खातोय काचा काचा, हाकतोय पाचा पाचा. उरक काय गेल्या, उरक. अयो अरे लय प्रेशर आलं होतं, आता शिबिर वाटतंय. प्रेशर येत नाही तेव्हा. हात तरी पुसला का? अरे बाबा पुसला बा, चल खरकटे वाढायचं. चल. कमी खात जा. तुझ्या पदरचं चारत नाही, चल. कोण तुझा लागत होता तो? शेजारी. मग त्याची प्रगती बघावली नाही म्हणून मारला काय त्याला? अहो कशाची प्रगती? बापाच्या जेव्हा नुसतं उड्या आणायचं, बोंबलत फिरायचं सगळीकडे. मग त्याच्या बापाची जेव्हा तुला उड्या हाणायच्यात म्हणून त्याला मारला काय? अहो असं काय बोलताय सर? सगळं बाहेर काढणार आहे. आताशी इन्व्हेस्टिगेशन चालू झाले.
अहो सर मला सोडून आलाय तिथं, मला माहिती होतं माझ्याशिवाय कामच होणार नाही. ए दया बयागत एवढं नको, तोडतो दरवाजा. अरे नको सर, आंगले दुखतंय आणि दरवाजा बी लय मागातला दिसतोय. हे काय दरवाजा उघडतो की? ये सर. चपले बाहेर काढा. इथं दान आहे, फरशी पुसलेली दिसते. या सर. तुम्ही कोण? वडील. तुमचा डेड बॉडीचा काय संबंध? अहो सांगितलं ना मी त्याचं वडील आहे म्हणून. अच्छा अच्छा, तो समजे दया. क्या सर? डेड बॉडीचा बाप दिसतोय ह्यो. बघून तर नाही वाटत. आता म्हणला ना तू आहे म्हणून, हे खरं आहे ना, तोंडाव पाडू नको. अहो आता तुम्हाला काही रेशन कार्ड दाखवू का की आता रडत होती काय? बरेच रडत होतो का मी? बर 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 बर. ज्यावेळेस ह्यो खून झाला त्यावेळेस तुम्ही कुठं होता? बाजारात गेलतो. कशाला? बाजारात कशाला? बाजार कराय. कसला? किराणा का भाजीपाला? किराणा. मग टोमॅटो शिल्लक असतील. हो हो. काय ए काय रे चोळबोळ? काय ना सर, मी डेड बॉडी बघून आलो. काहीतरी मिस होतंय आपल्याकडून, काहीतरी मिस करतोय. बी पॉझिटिव्ह. तुमचा कोणावर संशय? नाही हो, माझं पोरगं लय सोजवळ होतं. कधी कोणासंग भांडण करत नव्हतं, फार अभ्यासात हुशार होतं. गावातल्या लोकांना फार त्याचा लाळा, पण केसानं कोणीतरी कापला त्याचा गळा. गळा कापला? अहो कोण म्हणलं त्याला चाकू फासलाय म्हणून? हा मी पण ऐकलं होतं चाकू फासलाय. केस ना काय? अहो मी ती म्हण म्हणलो, म्हण. अरे मन म्हणायचा टायमिंग आहे ह्यो. दया कुछ तो बडबड है. सर बडबड नाही, गडबड. तू करू नको गडबड. अहो सर, मला जी तुम्हाला म्हणायचं ना ती बडबड, आणि तुम्हाला जे आता बोलायचं ना ती गडबड. तुम्हाला शिकवतो का रे आमने? हा बघितलं का सुजित? अहो सुजित नाही सर, अभिजित. अरे तो कुठलाही शिवजित असू दे, जो नुसतं दरवाजे तोडतो तोच आज माझ्या उडतोय. तुमचं तुम्ही करा, नाही करत मी इन्व्हेस्टिगेशन. चालू दे तुमचं तुम्ही. अहो सॉरी सर, मनापासून सॉरी. नाही नाही करा तुमचं. सॉरी, मनापासून सॉरी. काय झालं? काय माझी चपले बाहेर काढा अगोदर. मित्राला काय झालं माझ्या? ए कोणी तुम्ही बाहेर? ओ साहेब, माझेच पोराचे मित्र आहेत ते. सर बघून नाही वाटत. आता ती म्हणतात म्हणले असतील की. ए खरंय ना, तोंडाव पाडू नको मला. नाही नाही साहेब, एवढं दाखवू का? फोटो दाखवू का त्यांचं? ठीक आहे. ए चला इकडे वा, बस इकडे. त्या साहेब म्हटलं काय झालं? का असं येण्यासारखं करायला लागलेत? अरे अभिजित, अभिजित काय झालं? अरे बाय मूळ. अरे ते चल. पार्वती, तू कधी आलीस? तू पदर नाही घेतलास? हो सर, काय झालंय? नाही राव, तुम्ही कधी आला? सॉरी बरं का, मला तुमच्या आईच्या लग्नाला यायला जमलं नाही, पण मी तुमच्या बारशाला नक्की येणार. चला येऊ. अहो सर काय बोलताय तुम्ही? किस कलर की चड्डी पहने हो? खरं सांग, खरं सांग. काय राव सर बोलताय? आतमध्ये चड्डी घातली नाही ना? खरं बोल, खरं बोल. हो सर. नेमडा टेल मी आज कबूस का बॉम्बला. गट्टप्पा मामा, तुम्ही कधी आला? ए काय झालं यांना? बाळा काय होतंय रे? एकटा पडलायस? कसलं टेन्शन आले? सगळे सोडून गेल्यात. अरे मी आहे ना, मी आहे ना तुला त्याला लावायला. काय रे, काय होते राजा? हो सर. पुरे झाले चंद्र सूर्य, पुऱ्या झाल्या तारा, पुरे झाले नदी नाले, पुरा झाला वारा. पुरासारखा छाती काढून उभारा, गाळ्यासारखा नजरेत नजर बांधून पहा. सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा. शेवडलेले शब्द आणि यमक छंद करतील काय? डांबरी सडकेवर श्रावण इंद्रधनू बांधेल काय? उन्हाळ्यातला ढगासारखा हवेत राशील फिरत. जास्तीत जास्त 12 महिने बाई बसेल झुरत. नंतर तुला लगीन चिठ्ठी आल्याशिवाय राहील काय? म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ. प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ. प्रेम म्हणजे वनव होऊन जळत जाणं. प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहणं. प्रेम कर भिल्ल्यासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगून सुद्धा मेघापर्यंत पोचलेलं. शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस, बोजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस. उधळून दे तुपान सगळं काळजामध्ये साचलेलं. प्रेम कर भिल्ल्यासारखं बाणावरती. अरे काय झालं यांना? अहो ही सगळं ह्याच्यामुळे झालंय. ए लाल रंग इकडे इकडे इकडे. ही सगळं ह्याच्यामुळे झालं. ही लाल रंगाचा शर्ट घालून ना म्हणून तिला नाही डगत करते. ए पहिला टी शर्ट बदलले. पळ पळ. अरे या लाल रंगाचा काय विषय आहे बाबा? अहो लाल कलर बघितलं ना सरांचं मानसिक संतुलन बिघडतं.
आणि ती काय बी अडगत करतं. मग आता ही का नीट व्हायचं? अहो ते व्हायचं तर होतं, पण त्याला नीट करायचं असलं लवकर तर ते बोचायला चावायला लागतंय. ती नानाच्या बोचायला चाव. नाही मी नाही जाणार रे. तुझ्यामुळे अडगत करते ती चाव. अरे ह्यो लाल कलरचा टी शर्ट काढून आला दोरा गावून आलाय. लाल दोरा घातलाय तू. दोरा काढ, दोरा काढ. चाव बोचायला चाव. जाणार रे. चाव लवकर, चाव बाबा, चाव. मला माहिती- मी नाही जाणार. चाव बाबा. नाही चाव. मी नाही जाणार. नाही मी नाही जाणार. शेवंतबाई तुम्ही कधी आला? चला लवकर करा, कोण नाही. शेवंतबाई पासून मला शेवंतबाईला मला वेगळं करू नका. शेवंतबाईला मला वेगळं करू. इन्व्हेस्टिगेशन चालू केलं का नाही? अहो सर तुम्ही यायची वाट बघत होतो. अरे मला थोडा उशीर झाला, मीटिंगला गेलो होतो. चल लवकर इन्व्हेस्टिगेशन करा. तुम्ही कोण आहे? तू कोण आहे? मी बाप आहे. तू असशील बाप, पण आमच्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये देऊ नको आम्हाला ताप. चल हो बाहेर, बाहेर हो. हो बाहेर, चला इन्व्हेस्टिगेशन चालू करा. चल लवकर. बघा काय ना काहीतरी खुराक गावल. अहो खुराक गायनला असतो, सुराग मागा. हे बघा टाइमपास काही करू नका. काही ना काहीतरी सुराग असणारच. लवकरात लवकर इन्व्हेस्टिगेशन चालू करा. बघा लवकर काय ना काहीतरी गावल. बघितलं का रणजित कसा करतोय ह्यो? अहो रणजित नाही, विश्वजित. अरे विश्वजित नाही बावळाट, अभिजित. अरे ह्या माणसामुळे मीच माझं नाव विसरली. शांत बस. चला ती बॉडीची मार्किंग करून घ्या. झालं का मार्किंग? हा नाना झाले. हो का, मी बदक आणि ससा काढलाय. तू काय काढले? मी नाना डंगर बैल काढलाय. बघितलं का सत्यजित मला डंगर म्हणतोय. अहो सत्यजित नाही, रणजित. अहो डंगर नाही, डोंगर म्हणायचं त्याला. काय र सगळी दळींद्री भरल्यात. असं मार्किंग करतात का? त्यामुळे तुम्हाला दाखवतो बॉडीची मार्किंग कशी करायची. दे इकडे खडू. चल इकडे. इथं बॉडी आणि हे असं मार्किंग करायचं. काय वाटते कसा खून झाला सर? सर मला काय वाटतं सांगू का? ए उठ सर, हा कामावरून आला असेल. बर कुठून आलो, कुठून आलो? ह्या दरवाजातून आला. बर इकडून आला. सर कामावरून आला असेल, एकदम कंटाळा असेल. एकदम त्याला कंटाळा आला असेल की बाबा किती बोरिंग लाईफ चालू आहे. त्याच्यामुळे त्यांनी विचार केला असेल की आपण बाथरूम मध्ये जाऊ. मग त्यांनी बाथरूमच्या दिशेने गेला. तो बाथरूमला गेला असेल, म्हणलं असेल की कामाचा स्ट्रेस आलाय, आपण मोकळू. बर मोकळ व्हायला केला. मग तो बाथरूम मध्ये गेला. बाथरूम मध्ये गेल्यावर त्याने टांग 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 सनलिवांची लावणी बघितली असेल. बाहेर मग तो तसा बाहेर आला असेल. बाहेर आला मोकळा होऊन, निवांत होऊन, रिलॅक्स होऊन एकदम आतमध्ये आला. मग त्याला अचानक जाणवलं कारण आपण काही बाप केले. मग त्या बापामध्ये त्या गिल्ट मध्ये त्याने तो चाकू उचलला, असं त्याला मारून नेला. कसं वाटतंय सर? नाही 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 मला वाटत नाही की असा मेला सर. मला कसं वाटतंय सर? तुला वाटतंय? तू सांग, हे माहित नाही सांग. हाय माझ्याकडे माहिती. तुमच्याकडे जाऊ दे. हा हे उठ रे. उठ उठ उठ. काय करू? ह्यो गावाच्या टपरीवर गेला. ते टपरीवरती गायच्या खाताला ते बापाने त्याला रेड हँड धरला. रेड हँड धरल्यावर तो गेला, घाबरला. जीवाच्या आकांताने घराकडे पळत आला. घरी आला, पळत आला. आता बाप आपल्याला मारणार, खलास करणार, जीव मारून टाकणार. ह्या भीतीपोटी त्याने हितला टेबलवर चाकू उचलला आणि खाद्या करून मारून टाकला. जागेवर खाला झाला. नाही 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 मला नाही असं वाटत. मला काय वाटतंय, मला काय वाटतंय, उठ उठ उठ. ह्यो कॉलेजला गेलाय, कॉलेजवर चाललाय मस्तपैकी. त्याला सामान दिसलं, सामानाला म्हणलं आता प्रपोज मारायचा. सामानाला प्रपोज मारायला गेला आणि ती डायरेक्ट नाही म्हणली. ह्यो टेन्शन मध्ये गेला. ह्यो मला नाही कशी म्हणली, मला नाही म्हणली. आता माझा जगून काय उपयोग नाही. जगून काय घरी आला, मग तिथला चाकू घेतला आणि मेला. काय वाटतंय? नाही नाही सर, नाही बरोबर नाही वाटत. नाही मग मेला कसा असेल? मग मेला कसं असली हो? अरे काही ना काहीतरी खुराक असणार आहे त्याच्यापाशी. खुराक नाही, सुराग शोधा त्याची पडताळणी करा. सगळा उलटा पलटा करा त्याला. सुराग गावला. चेक करा. सुराग ह्याच्यावरती 100% फिंगरप्रिंट गावणार सर. फिंगरप्रिंट्स नाहीत, बोटाचे ठसे. तर लवकरात लवकर हा सुराग डॉक्टर साळुंकेच्या लॅबमध्ये घेऊन चला. साळुंके कोडवड.
डॉक्टर साळून घे, तुम्ही लॅब मध्ये न बोलावता इकडे वेगळ्या ठिकाणी बोलावण्याचं काही कारण? कसं आहे सर, मागं माझ्याकडे केस आली होती, त्यात बघायचं होतं पोराचा बाप कोण आहे. मग मी निघलो बाप. कसं काय? माझं पण रिपोर्ट तिथंच ठेवलेले आणि ते केस संदर्भातले पेपर पण त्याच टॅबलावर ठेवलेले. असिस्टंटने माझंच रिपोर्ट दिलं. अरे साळून घे, पण तू तुझा रिपोर्ट का चेक करत होता? माझं पोरग माझं आहे का ही मला बघायचं होतं. हीच कुठाना असिस्टंटने घातला, त्यात मला लय मारला, त्या केसवाल्यांनी पण मारला आणि घरच्यांनी पण मारला. म्हणून मी आता तिथलं लॅब बंद करून इथं लांब उघडलंय. म्हणजे काय मॅटर झाला की पळत सुटाय कुठं पण. बरं ती जाऊन द्या, आता इथं कशासाठी आलाय? उपटायला आलोय. अरे भांडवळ केस साठी आलोय. कसली केस? मी एक खुराक घेऊन आलोय. खुराक गायचा का म्हशीचा? अहो खुराक नाही सुराग ना. हा सुराक घेऊन आलोय. हा कसला सुराक? अहो केस आहेत. केस आहेत पण कुणाची? अहो तीच तुम्हाला शोध लावायचा आहे. ते लावतो मी, पण कुणाची? अहो ही जॅटेची केस आहेत. शी, अहो जॅटे म्हणजे आडनाव जॅटे, नवीन जॅटे त्याचं नाव आहे. कुठं सापडली? ज्यावेळेस आम्ही इन्व्हेस्टिगेशन करायला गेलो तिथं आम्हाला एक केस सापडली. मला वाटतं की त्यांच्या झटापटीत ही केस तुटलेली असणार. झटापटी कसली? ए उई उई काय रे उई उई लावले? ए डॉक्टर, जे काय असेल ना त्याचे युरिन टेस्ट, रक्त लघवी, काय ताबीब, काय कसले टेस्ट असेल ते चेक कर, पण मला रिझल्ट पाहिजे, रिझल्ट. आणि महत्वाचं याच्यावर फिंगरप्रिंट्स पण त्यांचे लागलेले असतील, ते महत्वाचं चेक कर. ते करतो मी चेक. असिस्टंट ऑक्साईड घेऊन ये. अरे मागच्या प्रकरणात त्याला लय मारला, त्याच्यामुळे तो गेला पळून. मी चालू घेऊन. आरच्या नाही घेत भाऊ, मी टेस्ट करायला आहे. थोडी टेस्ट पण करत नाही. केसांचा DNA टेस्ट करायचा आहे ना, ऑक्साईड ही नवीन पद्धत दिसते. हो येस, ओके ओके ओके. 2-3 दिवसातच तुम्हाला रिपोर्ट देतो. केस जरा क्रिटिकलच आहे. जरा अर्जंट दिलं तर बरं होईल. तुम्ही चहा नाही घेत, पाणी तरी घ्या. काय केलं तू? मग कशा ठेवला? अरे तुला कंट कंट नाना लावून केलं असलं आता. कसं काय? अरे आता काय करायचं? चहाच बनवतो क्वालिटी. ए चाय गरम, चाय गरम, चाय गरम. ए चहा गरम, चहा गरम. तर काय करताय तुम्ही? अरे तू बस ना तिथं, तुला चहा आणून देतो ना. अरे भया माझ्या हातचा चहा केला ना, तू म्हणशील काय नानानं क्वालिटी चहा केलाय. अरे माझ्याकडे लई मोठी मोठी लोक चहा प्यायला येतात. बिल गेट, चर्च गेट, स्वार गेट, पुल गेट. अहो काय बोलताय सर तुम्ही? अरे ते काहीच नाही. नरेंद्र मोदी पण एकदा चहा प्यायला आलं होतं, आणि तिने चहा प्यायला मला कसं म्हणतात, नाना तुम्ही चहा ना लय भारी बनवता ना. अवसर शांत बसा. पृथ्वी तलावर गाफील होऊन फिरणाऱ्या परमेश्वराच्या पाठी सुरा गुपसून त्याचा खून करू पाहणारा व्यक्ती माझ्या समोर भेटून तू म्हणतो काय बोलता? अहो तुम्ही काय म्हणताय सर? परेड सावधान, परेड तेज चलेगा, तेज चल. अरे कसं करते बघला का? जाऊ ना त्याला. ए मी नाही बाबा. जाऊ. हो काय झालं सर? दम है तो रोक के दिखा, शेखावत. ए, काय रे साले? दम है तो रोक के दिखा, शेखावत. अरे काय म्हणलं ना? दम है तो रोक. अहो काय करतो सर? 14 महिने आधी कुंकू लाव. कुंकू असलं ना राज. तांब्याचा इष्टू बाळा, हळद दुसरी कुंकू असलं, माहेरची साडी, हाताचं बाया. तुझ्या मला दिसत अरे नाही, अरे तू चव. अरे तू लाल कलर दाखवला होता ना? कसं काय पण बोलतोय? का म्हणाल का? अरे चव, थांब चवतो आता. तुझ्या मिठी स्वर्ग आहे. अरे तुझ्या आईचं नाना, ओ नाना, काय झालं? अहो एवढं गावच्या बाहेर कशाला आणलंय आणि एवढं लांब लांब का बसवलंय? अरे आपण मिशन वरती, आपली नान आयडी, आपण गुप्तता पाळली पाहिजे. आपली टीम कळलं नाही पाहिजे आपण इथं बसलोय म्हणून. आणि लांब लांब बसून मोठ्याने बोलायला लागले, आवाज जातो त्याचं काय? अरे आवाज जाऊ दे, पण आपण एकत्रही दिसलं नाही पाहिजे. बर बर. अहो पण इकडे कशाला आणलंय? अरे सांगितलं की आता त्याला. काय सांगितलं? अरे आपण मिशन वर आहे, गुप्तता पाळली पाहिजे. बर बर बर. नाना, ते डॉक्टर साळुंकेच्या रिपोर्टचं काय झालं? अरे त्याचा रिपोर्ट आलेला आहे, मग पण मला ना त्या डॉक्टर साळुंकेवरतीच भरोसा नाही. का बरं? त्याला जो आपण खुराक दिला होता. अहो खुराक नाही हो, सुराग. हा सुराग, सुराग. ते जे फिंगरप्रिंट्स आहे ना, त्या रिपोर्ट मध्ये माझंच नाव आले. मला 100% तुमच्या डाऊट होता, तुम्ही खून म्हणून. तुम्हीच खून केला 100%, मला माहित होतं. अरे भांडवळ तुझं पण नाव आले. हा तरी म्हणले तुमच्या दोघांचं फिंगरप्रिंट आले, म्हणले तुम्ही प्लॅनिंग मर्डर केलाय. अरे तुम्हीच मर्डर केला, तुम्हीच खुनी, तुम्ही मोठं खुनी, तुम्हाला फाशी झालीच पाहिजे. तुझ्या आईचा दाना शांत बस.
मला ना त्या डॉक्टर साळुंकेवरच भरोसा नाही. मला पण भरोसा नाही त्याच्यावर. अहो नाना दारू पिऊन गाजा भरून पडतो कुठं भीती. हा बरोबर आहे. हा तिला एक गांजाडे. हा आणि मागल्या वेळेस त्यांनी त्याचा रिपोर्ट दिला होता. त्याचं पोरग आहे का बघायला. अहो मग नाना खुनी कसा गावायचा. सापडणार खुनी आणि खुनी सापडलेला आहे. तो कस काय. ज्या वेळेस आपण रेल्वे स्टेशन करायला गेलो होतो. अहो रेल्वे स्टेशन नाही इन्व्हेस्टिगेशन. हा इन्व्हेस्टिगेशन करायला गेलो होतो त्यावेळेस मला एक सुराख सापडला तिथं. कसला कसला. त्या खुनीचं आधार कार्ड. मग तवा सांगायचं ना. गोल 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 फिरवून इथं इकडे त्याला मारायचं काय कारण. अरे बांडवळा त्याच वेळेस सांगितलं असतं तर एपिसोड तिथं संपला असता. हा तेवढं बी खरंय. मग आता कोणी खुनी. त्या नवीन झाटेचा मित्र हेकन चाटे. कसला चाटे. हेकन चाटे आणि त्याचा साथीदार. अहो मग इथं कशाला बसतोय. चला की पकडून द्यायला. धरायचं त्यांना काही सोडायचं नाही. पण मला माझ्या गुप्त खोबऱ्यांनी अहो खोबरं कसं असेल. खबरीनी टिप दिली की ती दोघं इथंच कुठेतरी लपलेली आहेत. मोठ्याने बोला ऐकू आहे ना. इथंच कुठेतरी लपलेले आहेत. आवडू नका. चला ऐकू जाईल. अरे वरडत नाही सांगतोय मी तुला. हळू बोला. हळूच बोलतोय. इथंच कुठेतरी लपलेले असतील. नाना त्यांना पकडायसाठी सापळा रचू. अरे तुझ्या डोक्यात किडा पडल्यात काय. आता ह्यांना पकडायसाठी सापळा कुठून आणायचा. अहो सापळा म्हणजे नियोजन करू नियोजन. ते बघा आरोपी पकडा. पकडा. तुम्ही ह्याला पकडा. मी ह्याला सांगतो. जायचं दाना का खून केला. मी नाही केला. का खून केला तू. मी नाही केला. मी केला का खून. मला नाही माहित. मी नाही केला. तो नाही केला. सर जय हिंद सर. जय हिंद. ते चले गए ते चल बाय मुड़. तेरी झलक शर्फी श्रीवल्ली नैना मदत वर्फी. तेरी झलक शर्फी. खुनी. गण धाव रे मला पाव रे. गण धाव रे मला पाव रे. गण धाव रे मला पाव रे. धाव रे मला पाव रे. खुनी. बरं झालं गावलास. का खून केलास. सर ऑफिस मध्ये जाऊन विचारायचं का. हा ऑफिस मध्ये घेऊन चला यांना. कसं न्यायचं. त्याच्यावरती एक इलाज आहे. ए मोरा ये चल. अहो सर आता काय हात घालता काय. आलो का नाही ऑफिस मध्ये. यस सर. तर जया आणि सत्यजित ह्या बांडवांची कच्चून चौकशी करा. हा यस सर. मला रिझल्ट पाहिजे. रिझल्ट. का मारलं त्याला. मी नाही मारलं साहेब त्याला. तुझ्या मित्राला मारण्यामागे तुझा काय हेतू होता. मी नाही मारलं त्याला. तुझ्या मित्राला मारण्यामागे तुझं काय कारण होतं. अहो करत नाही मारलं सर. तुझ्या मित्राला मारण्यामागे तुझा काय मुद्दा होता. मी नाही मारलं साहेब त्याला. तुझ्या मित्राला मारण्यामागे तुझा काय विषय होता. अहो करत नाही मारलं साहेब. तुझ्या मित्राला मारण्यामागे तुझा काय संदर्भ होता. तुझ्या मित्राला मारण्यामागे तुझा काय निष्कर्ष होता. करत नाही मारलं साहेब. तुझ्या मित्राला मारण्यामागे काय इमोशन होतं. तुझ्या मित्राला मारण्यामागे काय सिच्युएशन होती. तुमच्या मित्राला मारण्यामागे काय इमोशन जायचं होतं. दान आहे. का खून केला. मी नाही खून केला साहेब. मग मी खून केला का. केला असेल तुम्हीच. सर मला वाटलं होतं तुम्ही खुनी. मला 100% तुमच्यावर डाऊट होता. तुम्हीच खून केला त्याचा. मला वाटलं होतं. जयताना मी नाही खून केला. तू विचार त्याला. ए का खून केला. मी नाही खून केला साहेब. अरे मग काय मी केलाय वय. केला असेल तुम्हीच. यस मला डाऊट होता तुझ्यावर. का खून केला. का मारलं. मी नाही मारलं सर. अरे मला तरी तुमच्या दोघांवर डाऊट होता. तुम्हीच खून केला असणार. डॉक्टर साळुंके म्हणत होते. त्यांनी जे रिपोर्ट दिलाय त्याच्यावर तुमच्या दोघांचं फिंगरप्रिंट आहे. तुम्हीच मारलं दोघांनी.
अहो मी पण नाही का एक शांत बस तू इथून बघ तू विचार मी विचारतो बाळा का मारलंस त्याला? मी नाही मारलं साहेब त्याला. मग मी मारलं का? मारलं असेल तुम्ही. यस मला डाऊटच होता तूच फोन केलाय फोन केला का ह्यांच्या मित्राला का मारलं? अहो सर कूल डाऊन. अहो सर कसं आहे त्या मित्राला मारण्यामागे ना ह्यांचं ना मोठं रॅकेट असणार आहे. सेक्स रॅकेट चालवता काय तुम्ही तुमच्या वेळेचं sex racket चालवता? तसलं रॅकेट नाही, मोठी टोळी असणारी टोळी. ह्यांनी प्लॅनिंग मर्डर केलाय. यांचं पुन्हा हाताखालनं काढ आपण मला result. ह्याने खून केला साहेब त्याचा. तू केला का खून? हा केला रे खून. का केला खून? सर आम्ही लय जिगरी होतो, आम्ही लुगुटे होतो, आमच्या एकमेकाशिवाय पाणी घालत नव्हतो. एक दिवशी आम्ही मुतायला थांबलो तर माझी दार हिचं आणि त्याची दार हितं, म्हणून त्यांनी मला चिडवलं, अरे तू बारीक घरचा आहे, तू बारीक घरचा आहे. आणि त्यांनी मला चिडवलं, गावात बॅके सांगितलं तो बारीक घरचा आहे, बारीक घरचा आहे. गावातली पोरं मला बारीक घरचा म्हणून चिडवायला लागली. माझं संतुलन बिघडलं. मग मी माझ्या मित्राला सोबत घेतलं आणि मी त्याचा खून केला. काच. अरे भांडवळा आता तुला चेटीत मुतावतो. 5 अरे भांडवळा मित्रावर करतोय रवार आता आयुष्यभर जेलमध्ये मारत बस बारीक धार. हॅलो, अहो CID नाही हो, नाना ID. अहो नाना इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट. काय सांगता सर? अजून एक केस मिळाली.